शेवटी ज्याची भीती वाढत होती ते झालंच. क्रिकेटमधल्या एका अत्यंत टुकार, रद्दी, बकवास, आउटडेटेड नियमामुळे एखादी अख्खी टीम हरू शकते, मॅचचा रिझल्ट बदलू शकतो, हे दिसून आलं साऊथ आफ्रिका विरुद्ध बांगलादेश मॅचमध्ये. ह्या नियमाबद्दल मला नेहमी एक नेगेटिव्हिटी, एक अत्यंत राग होता. आयपीएल मध्ये बरेचदा असं घडता घडता वाचलाय. इव्हन आकाश चोप्रा सुद्धा अनेक वर्षांपासून म्हणतोय या नियमाबद्दल की व्हॉट इफ, ते आपण पुढे बोलू काय. पण हा नियम एखाद्या टीमला अख्ख्या सिरीजमध्ये बाहेर काढू शकतो किंवा त्यांची मॅच पूर्ण हरवू शकतो. आणि ते झालं. काय नियम आहे किंवा तो काय इन्सिडेंट होता ते आपण पहिल्यांदा सांगतो की मेहमूदुल्लाला बांगलादेश विरुद्ध साऊथ आफ्रिकेची मॅच होती. 17व्या ओव्हरमध्ये और 16व्या-17व्या ओव्हरमध्ये मेहमूदुल्लाला बॉल टाकला. तो त्याच्या पायावर बसला लेग साईडला ऍक्च्युली खरं तर, आणि बॉल मागे गेला. किपरने पकडला नाही, मागे बाउंड्रीला बॉल गेला. तो 4 होता बेसिकली लेग बायचा. पण बॉलरने अपील केल्यामुळे अंपायरने आउट दिलं. आता आउट दिल्यावर झालं काय की आउट दिल्या तो जो मागे बॉल गेला तो डेड झाला. म्हणजे आउट दिल्यावरती बॉल पुढे काय होतं त्याचा संबंध संपला. बॉल इज डेड. आणि त्यामुळे 4 रन्स त्यांना मिळाले नाहीत. ठीक आहे, पहिल्यांदा तर आपण विचार करूया की आउट दिलं मेहमूदुल्लाला. आउट दिल्यामुळे त्याने डीआरएस घेतलं. डीआरएस मध्ये स्पष्ट दिसत होतं, ऍक्च्युली खरं तर आधीच दिसत होतं नेकेड आयने सुद्धा टीव्हीवरती, की बॉल लेग साईडला चाललाय क्लिअरली. थर्ड अंपायरने निर्णय बदलायला सांगितला. ग्राउंड मधल्या अंपायरने निर्णय बदलला. आउटचं नॉट आउट, टिपिकल सॉरी म्हटलं आणि नॉट आउट त्याला दिलं. पण झालं काय, जो बॉल मागे बाउंड्रीला गेला, 4 रन्स मिळत होते ते मिळाले नाहीत. बॉल इज डेड. त्यामुळे परत बॉल टाकावा लागला आणि शेवटी बांगलादेश मॅच हरली फक्त 4 रन्सने. जे 4 रन त्यांना ऑलरेडी मिळाले होते लेग बायला, ते त्यांना मिळाले नाहीत. कारण बॉल डेड कन्सिडर केला गेला एकदा अंपायरने, ग्राउंड अंपायरने आउट दिल्यावरती. मग त्या बॉल सोबत काय होतं किंवा तुम्ही धावून रन काढू शकत नाहीत. हा नियम आहे. हा मुळात अत्यंत चुकीचा नियम आहे. आयपीएल बघताना सुद्धा अनेकदा अशी गोष्ट घडली की समजा फॉर एक्झाम्पल, आयपीएल मध्ये सुद्धा आकाश चोप्रा सुद्धा बरेचदा म्हणतोय नियमाविरुद्ध की कधीतरी अशी वेळ येईल की शेवटचा बॉल असेल आणि असं होऊ शकतं की मॅच जिंकायला 4 रन्स हवेत, शेवटचा बॉल टाकला आणि 3 की 4 रन्स हवेत, बॉल पायाला लागला, मागे 4 गेला, पण बॉलर्सने, अख्ख्या टीमने, फिल्डिंग टीमने अपील केलं आणि अंपायरने आउट दिलं. आउट नाही येतो पण आउट दिलं. त्याने डीआरएस घेतलं, नॉट आउट त्याला मिळालं. पण झालं काय, जे 4 रन्स मिळत होते आणि मॅच जिंकली होती लेग बायने, ती मॅच तिथे त्यांना ते विजयी होणार नाहीत. ऑफकोर्स पुढे बॉल टाकला जाईल तो भाग वेगळा, पण व्हॉट, आधीच ते मॅच जिंकले होते. अंपायरची चूक आहे, तो त्यांनी कम्प्लीट चुकीचा निर्णय दिला. आणि पण मॅच हेच घटना घडली की बांगलादेश मॅच जिंकले नाहीत, साऊथ आफ्रिका जिंकलेत. कारण जुना नियम. असंही कधीतरी होऊ शकतं की एखाद्या शेवटच्या ओव्हरमध्ये 3, 4, 2 रन हवे आहेत, बॉलरने स्ट्रोक केला आणि अगदी बॅट पॅड झालं. म्हणजे पहिल्यांदा बॅटला बॉल लागला आणि पॅडला नंतर लागला आणि बॉल मागे गेला और स्लिपमध्ये 4 रन्स मिळालेत. बॉलरने अपील केलं, अंपायरने आउट दिलं. नंतर दिसलं की पहिल्यांदा पॅडला बॉल लागला नाहीये तर बॅटला लागलाय, सो नॉट आउट एनिवे. पण बॅटला बॉल असून सुद्धा, टच असून सुद्धा जर त्याला 4 रन्स मिळत असत असताना ते मिळणार नाही, कारण अंपायरने आउट दिलं होतं. बॉल इज डेड. सो इतक्या चुकीचा नियम आहे हा अंगाशी येऊ शकतो, हा बळी घेऊ शकतो एखाद्या टीमचा, हे वाटायचंच नेहमी. आयसीसी लाखो रुपये, फारच त्यांच्याकडे चिल्लर आहे, कोटी, बिलियन्स, ट्रिलियन्स रुपीज खर्च करतायत. युएसए मध्ये त्यांनी भरवलाय वर्ल्ड कपचा मेळा. वेस्ट इंडिजमध्ये, जो अत्यंत, मला आठवत नाही वेस्ट इंडिजमध्ये कधी एखादा वर्ल्ड कप किंवा कधी एखादी बेसिक सिरीज सुद्धा चांगली झाली असेल, कम्प्लीट झाली असेल विदाऊट पावसाचा व्यत्यय. कधीच होत नाही असं. तर त्यांनी इतके ट्रिलियन्स रुपीज, बिलियन्स रुपीज त्यांनी तिथे अमेरिकेत
वाया घालवले असं म्हणूयात, किंवा काय तर क्रिकेटचा प्रचार करण्यासाठी इतके ते पैसे घालवतात. सतत IPL, सतत T20 मध्ये हा नियम काढा, तो नियम बदला, हा नियम आणा. या गोष्टी हे लोक करतायत. पण बेसिक जे जुने पुराणे बकवास नियम आहेत त्याला मात्र त्यांनी अजून तसंच ठेवलाय. ऑलरेडी 2019 वर्ल्ड कपचा फायनल, आपण वन डे वर्ल्ड कप बद्दल बोलतोय, न्यूझीलंडने जो वर्ल्ड कप जिंकायला हवे होते ते हरले. कोणाला विजयी करण्यात आलं? इंग्लंडला. कारण काय? त्याचा बेस काय होता? अत्यंत चुकीचा, अत्यंत क्रिकेट इतिहासातील वाईटातला वाईट नियम, की ज्यांनी सगळ्यात जास्त बाउंड्रीज मारल्या ते विजयी होतील. इतके वाईट नियम क्रिकेटमध्ये होते, ते नंतर लोकांनी निषेध केला, और व्हॉट एव्हर मीडियाने त्याबद्दल बोलल्यामुळे ते काही बदललेत. पण हा नियम मात्र अजूनही कायम आहे, की समजा अंपायरने आउट दिलं असेल तर बॉल डेड होईल, पण बॉल जर बाउंड्रीला गेला असेल आणि हू नोस काही गोष्ट घडली आणि 6 गेला असेल, असं होणार नाही. पण एखादा 6 जर गेला आणि अंपायरला डोक्यात आणि आउट दिलं, म्हणजे काहीतरी अपील केलं आणि अंपायरने आउट दिलं, बॉल इज डेड, रन्स तुमचे गेलेत वाया. आणि हे जे रन्स गेलेले आहेत 4, 6, 3, 2, हे एखादी मॅच कॉस्ट करू शकतं, त्या टीमला मॅच हरवू शकतं. कारण पुढे जरी तो बॉल टाकला जाईल सुद्धा नेक्स्ट डेड बॉल झाल्यामुळे, पण हू नोस त्या डेड बॉलवरती रन्स निघतील नाही निघतील. आधी ऑलरेडी त्यांना रन्स त्यांची काढले आहेत 4, 6, 2, 3, 1. हे रन्स त्यांना मिळत नाही. सो बांगलादेश विरुद्ध हे झालं की, आणि ऍक्च्युअली तो बॉल इतका लेग साईडला पडला होता, नेकेड आयने कळत होतं यार की तो बॉल नॉट आउट नाहीये, पण अंपायरने आउट दिला बरोबर, तो बॉल डेड झाला. मागे बॉल गेला, 4 रन्स मिळू शकले असते, पण ते नाही मिळालेत आणि मॅच हरली बांगलादेश. सो पण हा नियम फक्त एखाद्या दुसरीकडे होतो आहे, दुसऱ्याच ठेस मागचा शहाणा आपण व्हायला हवं. कारण आज दुसरी टीम हरते त्यामुळे हरली मॅच, हू नोज उद्या बांगलादेश सुपर 8 मध्ये पण बाहेर जातील. पण कोणाच माहित उद्या भारतीय टीमला सुद्धा असा प्रॉब्लेम होऊ शकतो एखाद्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यामध्ये. कारण अंपायरवर डिपेंड आहे. यांनी अपील केली आणि अंपायरने आउट दिलं की तो बॉल डेड होतोय, भलेही मग त्यामध्ये त्यांनी रन्स धावून काढले असतील, बाउंड्री गेली असेल और व्हॉट एव्हर. सो असे काही चुकीचे नियम बदलायला हवेत, खूप ताबडतोब बदलायला हवेत. पण ICC मख्खा आहे, BCCIला फक्त पैशाची देणं घेणं, त्यांना फक्त IPL घडवायचं आहे. उलट याबद्दल मला खूप अत्यंत राग येतोय, अत्यंत उदासीन वाटतंय ज्या प्रकारे ते उदासीन आहेत या क्रिकेट वर्ल्ड कप सोबत. जिओ जेव्हा IPL घडवतं तेव्हा किती लोक येतात, त्यांचे ते सेलिब्रिटीज असतात, सगळे क्रिकेटर्स, त्यांचे कपडे भारतीय असतात आणि ते सगळे बोलतात. इथे हॉटस्टार वरती श्रीशांत दिसतोय हिंदीवरती बोलताना. कोणाला काही उत्साहच राहिला नाहीये ना, अँकर्स आहेत चांगले ना, कोणी जे तिथे स्पेशलिस्ट बोलतायत ते नाही आहेत. क्रिकेट संपवत आहेत, हे वर्ल्ड क्रिकेट संपवत आहेत बेसिकली. असो, हा वेगळा विषय आहे. पण सुरुवातीला जर ICC आणि BCCIला इच्छा असेल की क्रिकेट टिकावं, जिवंत राहावं येत्या काळात, जे कठीण आहे, लोकांचा उत्साह कमी होत चाललाय, पण त्यांना असे काही चुकीचे नियम बदलावे लागतील आणि सतत नियम बदलणं हे बंद करावं लागेल. जुना कचरा क्लीन करा आणि सतत नियम बदलू नका. लोकांना स्पून फिडिंग करू नका. तुम्हाला काय आवडतं म्हणून TRP साठी, अरे आपण टीव्ही सिरियल, टीव्ही वेब सिरीज, मूव्ही क्रिएट करत नाहीयेत. इट्स अ स्पोर्ट्स. लोक फक्त TRP, लोकांना एंटरटेन करण्यासाठी जर प्रत्येक गोष्ट, लहान लहान गोष्टी बदलत असेल तर पुढे जाऊन लोक इरिटेट होतील आणि क्रिकेट संपेल. बेसिकली आपल्याला क्रिकेटचा आत्मा, जीव मरतोय, गुदमरत तर ऑलरेडी आहे, तो आता हळूहळू मरणार सुद्धा काही येत्या काळात लवकरच. असे चुकीचे नियम आणि सतत नियम बदलत राहणं. सो अशी ही घटना होती जी बांगलादेशला मॅच हरवली, कॉस्ट केलं एखाद्या चुकीच्या नियमाने, अख्खी मॅच बदलली, मॅच हरली आणि आता त्यांना सुपर 8 मध्ये येण्याचे चान्सेस सुद्धा त्यामुळे कमी झालेत. साऊथ आफ्रिका मॅच
साऊथ आफ्रिका मॅच हरणार होती आणि बांगलादेश मॅच जिंकू शकलो असतं, जे जिंकायला हवे होते. त्यांनी त्याला त्याचे 4 रन्स नियमानुसार मिळायला हवे होते. नियमानुसार म्हणजे काय, लॉजिकली मिळायला हवे होते. नियम तर रद्दी आहे, नियम तर चुकीचा आहे, तो जो काही आहे जुना, त्याच्यावर काम करायला हवं. आणि असे नियम चेंज, जे जुने आहेत ते बदलायला हवेत. आणि सतत नियम चेंज करणं मस्ट स्टॉप.